श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना धन, धान्य, सुख, समृद्धी, यश मिळो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या गुरुपुरुषोत्तम योग आहे. या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. उद्या 23 एप्रिल 2026 या दिवशी गुरुवार आहे व या दिवशी तसाच गुरुपुष्यामृत योग आहे. हा रात्री 8:57 ते सकाळी 6:17 मिनिटापर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही या काळामध्ये करू शकतात. तसेच बघा, रात्रीचा जरी मुहूर्त असला तरीही गुरुवारी दिवसभरामध्येही तुम्ही काही सेवा केल्या, काही उपाय केले तर निश्चितच त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण केलेली कुठलीच सेवा कधीच वाया जात नसते. त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. तर उद्या तुम्हाला काय काय पठण करायचं आहे याबाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला स्वामी चरित्राचं पठण करायचं आहे. तुम्ही कोणतंही स्वामी चरित्र पठण करू शकता. दिंडोरी प्रणीत, अक्कलकोट प्रणीत, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही पठण करू शकता. पण त्याचा पूर्ण एक पाठ तुम्हाला उद्या करायचाच आहे. त्याचबरोबर तुम्ही सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता किंवा संक्षिप्त श्री चरित्र या ग्रंथाचा सुद्धा तुम्ही पाठ करू शकतात. हे 7 अध्यायाचाच पाठ आहे, तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय हे तुम्ही पठण करू शकतात. तसेच त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला 11 माळी श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्रांचा जाप करायचा आहे. 11 माळी. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही 11 माळी जप करायचा आहे. बघा, या दिवशी तुम्ही जेवढी गुरूंची सेवा करणार त्याचं फळ अधिक मिळणार. कारण शुभ मुहूर्तावर केलेलं किंवा शुभ दिनी केलेलं जी सेवा असते ती आपल्याला अनंत काळ आपल्या सोबत असते. म्हणून उद्याचा हा योग खूप चांगला आहे. तर तुम्हाला या सर्व सेवा नक्की करायच्या आहे. चालता, बोलता, उठता, बसता तुम्ही फक्त स्वामींचं नाम घेत राहा तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्हाला वेळ नसेल भेटत तर तुम्ही बाकीच्याही सेवा करू शकतात. तुम्ही नामजपही करू शकतात. ह्या ज्या सेवा आहे त्या आपले गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपण या सेवा करत असतो. आणि विशेषतः म्हणजे आपण केलेल्या सेवा कधीही वाया जात नसतात. ज्यावेळी आपल्यावर संकट येतं, आपल्याला त्रास होतो, कधीही आपल्या जीवनात दुःख येतं, त्यावेळेस या सर्व सेवाच असतात ज्या कामी येतात, ज्या आपल्या मदतीला धावून येतात. आपण केलेल्या सेवा कधीही वाया जात नसतात. म्हणून उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे. उद्या संध्याकाळीपासून तुम्ही सुरुवात करू शकतात. तुम्ही कमीत कमी 11 माळी तुम्हाला जप तरी करायचा आहे. व त्याचबरोबर तुम्हाला महालक्ष्मीची, विष्णूंचीही सेवा करायची आहे. या दिवशी तुम्ही संध्याकाळी 8 वाजल्या म्हणजे 9 नंतर तुम्हाला देवासमोर दिवा लावायचा आहे. तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे, कारण लक्ष्मीला तुपाचा दिवा खूप प्रसन्न आहे. तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला कालभैरवाष्टकही वाचायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला श्री सुक्तमही एक वेळेस त्याचंही वाचन करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या माळेचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या सेवा तुम्ही नक्की करा. याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. तुमची कोणतीही इच्छा असो व अखंड धन प्राप्त करण्यासाठी तुम्ही ह्या सेवा नक्की करा. तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्की पूर्ण होईल ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझा हा व्हिडिओ संपवते.